कुठेच आहे. आई तू प्लीज टेन्स नको. आणि मी तेच सांगायला फोन केलाय. आई मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल बाळा बोल बोल. काय काय सांगायचंय? आई माझा निर्णय कदाचित तुला जरा विचित्र वाटेल. मे बी तू हर्ट पण होशील या निर्णयाने. काय म्हणजे? आई मी हॅलो 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 सत्यजित, काय काय कसला निर्णय घेतलायस तू? सांग मला. बोल सत्यजित. असं हॅलो. अरे काय झालं रे? हॅलो 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 सत्यजित. सत्यजित तू काय केलंस तू? अरे आज माझं काय करू? बोल बोल माझ्याशी. सत्यजित काय? त्यांनी काहीतरी बरं वाईट केलं. चाहुल कुठली नसता अलगद कुणी मनाशी आले रे. 12 वाजायचेत अजून. 12ची वेळ दिली ना त्याने. 12 वाजता नक्की येईल तो. काय म्हणाला तो? कुठे आहे? ते काही नाही कळलं. तेवढा वेळच नव्हता. मला म्हणाला आई मला काहीतरी सांगायचंय तुला, महत्वाचं. म्हटलं अरे बोल बोल ना, सांग. म्हणाला निर्णय घेतलाय मी कसला तरी. धक्का बसेल म्हणाला. मी विचारते अरे काय बोल काय. पण तू मला किंकाळी ऐकू आली त्याची. किंकाळी? काय केलंय काही कळत नाही. मला खूप भीती वाटते. प्लीज शांत हो तू. आधी शांत हो. दादा मला वाटतं फोन कुठून आला ना त्याची आपण चौकशी करायला हवी. काय झालं? फोन स्विच ऑफ आहे का? नाही रिंग जाते पण तो फोनच उचलत नाहीये. म्हणजे सत्या. ताया मी प्रयत्न करते ना. हे बघ तो नक्की उचलेल फोन. हा काही झालं तरी सत्यजितला आपण लपवलं हे कुठेही बाहेर कळता कामा नये. कळलं? ते सगळं पार पडू दे एकदा. मी पण मोकळा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्याची काळजी आम्ही घेतो बरोबर. मूर्खासारखी वाट बघत बसली याची. मूर्खासारखी नाही, खरं तर मूर्खच आहे मी. मूर्खच आहे हो. इथे घरात सगळी लग्नाची तयारी झाली आहे. सगळ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे. आणि मी सगळं सामान भरून या मुलाबरोबर पळून जाणार आहे. हा एवढा मोठा धोका पत्करलाय. सगळ्यांची मन दुखावलेली. खरंच मूर्ख आहे मी. पुणे महाड रस्त्यावरती एक डेड बॉडी सापडली. डेड बॉडी? हो, तुम्हाला आमच्यावर यावं लागेल.